माहूर शहरातील बौद्धपुऱ्यात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने G23 क्रमांकाच्या खांबावरून रस्त्यावर फेकल्या गेल्याने मारुती खंदारे वय 36 वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता। ही दुर्दैवी घटना सोमवारी 26 जुलै रोजी सायंकाळी घडली। मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाने किरकोळ दुरुस्तीला अद्यापही प्रारंभ केला नाही। माहूर शहरासह तालुक्यातील ग्राहकांना 886 रोहित्राच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जातो। त्यातील बहुतांश रोहित्र हे झाडाझुडपाच्या विळख्यात सापडले असून त्यात किटकॅट ऐवजी जाड तारेचा वापर केल्याचे अलगद दिसून येते। ग्रामीण भागातील अनेक वस्त्या व शेत शिवारात विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याच्या बेतात आहे। अनेक ठिकाणी जीर्ण तारा लोंबकळल्या आहेत। बहुतांश भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जीवाची पर्वा न करता खासगी व्यक्ती व शेतकरी मंडळीच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आता नित्याचेच झाले आहे। उघड्या रोहित्रामुळे वीज गळतीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। रोहित्र नादुरुस्त झाल्यावर ते बदलून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी माहूर कार्यालयाचे अनेक दिवस चक्रा मारतात, परंतु त्यांना वेळेत रोहित्र बसवून दिल्या जात नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे। पिकांचे संभावित नुकसान गृहीत धरून काही वेळा तर शेतकऱ्यांनाच भोकरवरून रोहित्र आणावे लागले आहे। एवढी बिकट अवस्था असतानाही माहूरचे उपअभियंता कार्यालय मात्र वास्तव अहवाल देण्यास का धजावत नाही, हा यक्ष प्रश्न आहे। माहूर येथून विदर्भ न्यूज करिता संजय घोगरेसह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।